आज खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने माननीय प्रांत साहेबांना बैलगाडा शर्यतीविषयी एक निवेदन आम्ही संघटनेच्या वतीने दिलेलं आहे। बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये 2014 सालानंतर बंद होती, परंतु संघटनेच्या अथक परिश्रमानंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रयत्नाने आपण ही शर्यत पूर्ववत चालू केल्यानंतर ती शासकीय नियम व अटीद्वारे चालावी असं सर्वांना वाटत होतं आणि त्या पद्धतीने चालू देखील आहे। सर्व ठिकाणी शासकीय नियम व अटींचं पालन करूनच या शर्यती आयोजित होतात, परंतु या वर्षामध्ये अनेक ठिकाणावरून संघटनेकडे तक्रारी प्राप्त झाल्या की काही ठिकाणी चाबूक वापरला जातो, काठी वापरल्या जातात किंवा इतर काही वस्तूंचा वापर केला जातो। अशा तक्रारी काही लोकांनी संघटनेकडे केल्या आणि त्या तक्रारी दाखल झाल्यानंतर संघटनेने असा निर्णय घेतला की 4-5 लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र बदनाम व्हायला नको आणि पुन्हा एकदा मागील दिवस पुढे यायला नको आणि शर्यतीवर कोणत्या प्रकारचं बंदीचं सावट यायला नको। म्हणून जी काही 4-2 लोक चुकीचं वागत असतील किंवा काही चुकीचे प्रकार करत असतील, बैलांवर अत्याचार करत असतील, तर अशा संबंधित लोकांना, दोषी लोकांना संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी शिक्षा करावी आणि संबंधित दोषींना जी काही शिक्षा असेल ती करावी, परंतु संपूर्ण बैलगाडा क्षेत्र याला बदनाम करू नये म्हणून आम्ही आज या ठिकाणी प्रांत साहेबांना निवेदन दिले आणि त्यांनी असं देखील सांगितले की आमचे अधिकारी घाटात असतातच, त्या ठिकाणी कडक पाहणी करतील आणि संबंधित जे कोण दोषी आढळतील, काठी चाबूक वापरताना किंवा बैलाला मारहाण करताना जर कोणी दिसलं तर त्यांच्यावर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची कारवाई ही 100% केली जाईल। आणि प्राणीमित्रांनी देखील आता आरोप चालू केलेत की त्या ठिकाणी कुठं कोण बॅटऱ्या वापरते, कुठं काय चालू। पण माझं विनंती अशी आहे प्राणीमित्रांना, जर तुमच्याकडे याच्या विरोधात काही पुरावे असतील तर ते आम्हाला व्हिडिओनी द्या, आम्ही संबंधित त्या लोकांवर कारवाई करू। आमच्यापर्यंत तर काय असे पुरावे आलेले नाहीत, परंतु जर कोणी असं आढळलं तर मी सर्व बैलगाडा मालकांना विनंती करतो, आपण चुकीचे वागत नाही याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, परंतु जर आपल्यातील जर कोणी चुकीचा वागत असेल तर त्याला कोणी पाठीशी घालू नका आणि संबंधित कृत्य करण्यापासून त्याला तुम्ही रोखा। नसेल तर आपण संघटना म्हणून त्यांच्यावर कारवाई करू। प्राणीमित्रांनी आपल्यात येण्याची गरज नाही किंवा त्यांनी आपल्याला शिकवायची आज देखील गरज नाही। आपणच आपले नियम अटी पाळू आणि आपली बैलगाडा शर्यत ही जशी चांगल्या पद्धतीने होत आलेली आहे याच पद्धतीने या पुढील काळात देखील होत राहील। आपण या ठिकाणी जे निवेदन दिले यामध्ये आपण प्रांत साहेबांना असं निवेदन दिलं आहे की संबंधित यात्रेमध्ये जो कोण गैरकृत्य करताना आढळेल किंवा बैलांवर मारहाण करताना आढळेल, या काठी चाबकाचा वापर करताना दिसेल बैलांना मारताना, तर त्यांच्यावर 100% कारवाई करण्यात यावी याचं आपण जातीने लक्ष घालावं। म्हणजेच आपल्याला जरी प्राणीमित्र भविष्यात पुढे कोर्टात जरी गेले तरी आपल्याला त्याबाबत कोणती अडचण येणार नाही।